आपण कॉर्पोरेट आयुष्यातला जो ताण आहे ना, त्यावर मात करण्यासाठी एका खूप वेगळ्या दृष्टिकोनावर बोलणार आहोत. आपल्याकडे काही अशी माहिती आहे जी बौद्ध तत्वज्ञानाला थेट आपल्या कामाच्या ठिकाणच्या समस्यांशी जोडते. हो. आणि एक गोष्ट आधी स्पष्ट करतो की यात कोणतीही पूजापाठ किंवा कर्मकांडाची गोष्ट नाहीये. अजिबात नाही. हे थेट मनाला शांत कसं ठेवायचं आणि आपली कार्यक्षमता कशी वाढवायची याचे मानसशास्त्रीय उपाय आहेत. अगदी. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे तत्वज्ञान आहे ना, ते तणावाच्या मुळावर काम करतं. अच्छा. म्हणजे फक्त वरवरची मलमपट्टी नाही की स्ट्रेस मॅनेजमेंटच्या नावाखाली अजून 4 गोष्टी करा, तसं नाहीये. बरोबर. उलट तणाव मुळात निर्माण का होतो याचं निदान करतं. म्हणजे मूळ कारणच शोधतं. हो. आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या प्राचीन ज्ञानाचा वापर करून आजच्या या वेगवान नोकरीमध्ये संतुलन कसं साधायचं हे पाहणं. बरोबर. कारण समस्या बाहेर नाहीये, ती आपल्या आत आहे, असं काहीसं हे तत्वज्ञान सांगतं. चला तर मग हे सविस्तरपणे समजून घेऊया. नक्की. सुरुवात करूया त्या मूळ कारणांपासून की कामाच्या ठिकाणी आपल्याला इतका ताण येतोच का. नक्कीच. याची सुरुवात होते भगवान बुद्धांच्या 4 आर्य सत्यांपासून. बर. त्यातलं पहिलं सत्य आहे दुःख आहे. दुःख आहे. हो. याला आजच्या संदर्भात आपण सरळ सरळ तणाव किंवा असमाधान म्हणू शकतो. आणि आपल्या माहितीनुसार नोकरीतल्या या तणावाची 2 मुख्य मानसिक कारणं सांगितली आहेत: तण्णा आणि उपादान. तण्णा आणि उपादान हे शब्द थोडे जड वाटतायत. सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो? तण्णा म्हणजे तीव्र इच्छा किंवा अपेक्षा. आपण याला इंग्रजीत क्रेविंग म्हणू शकतो. बर. ही एक सततची तहान आहे. तहान. ओके. उदाहरणार्थ, मला प्रमोशन मिळालंच पाहिजे किंवा माझा पगार वाढायलाच पाहिजे किंवा बॉसकडून कौतुक झालंच पाहिजे. अगदी. या अपेक्षा चुकीच्या नाहीत, पण जेव्हा त्यांचं रूपांतर एका अतीव इच्छेत होतं तेव्हा खरी समस्या सुरू होते. म्हणजे ती अपेक्षा पूर्ण झाली नाही की आपण कोलबडून पडतो. बरोबर. जसं की दिवसभर मेहनत करून पाठवलेल्या ईमेलला क्लायंटकडून वेळेवर उत्तर नाही आलं की दर 5 मिनिटांनी इनबॉक्स रिफ्रेश करत बसणं. उत्तम उदाहरण आहे. ती एक प्रकारची तण्हा झाली का? अगदी अचूक. हीच तण्हा आहे. आणि यालाच जोडून येतं उपादान. उपादान. उपादान म्हणजे आसक्ती किंवा एखाद्या गोष्टीला, विचाराला घट्ट चिकटून राहणे. इंग्रजीत याला क्लिंगिंग किंवा अटॅचमेंट म्हणतात. अच्छा. जसं की हे काम माझ्याच पद्धतीने झालं पाहिजे किंवा माझी व्यावसायिक प्रतिमा कधीच खराब नाही झाली पाहिजे. हो, हे तर खूप होतं. अशा विचारांना आपण इतकं घट्ट धरून ठेवतो की जेव्हा परिस्थिती बदलते किंवा आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा आपण ती स्वीकारूच शकत नाही. म्हणजे थोडक्यात बाहेरची परिस्थिती वाईट आहे म्हणून तणाव नाही, तर ती परिस्थिती माझ्या मनासारखीच असली पाहिजे या आपल्या हट्टामुळे तणाव येतो. अगदी तसंच. आपणच आपल्या विचारांचे कैदी बनतो एक प्रकारे. बरोबर. बौद्ध तत्वज्ञान हेच सांगतं की समस्येचं मूळ आणि समाधान दोन्ही आपल्या आतच आहे. एकदा हे निदान कळलं की उपायांकडे वळणं सोपं होतं. मग आता यावर उपाय काय? जर आपणच स्वतःसाठी तणाव निर्माण करत असू तर स्वतःला यातून बाहेर कसं काढायचं? आपल्या माहितीमध्ये अष्टांगिक मार्गाचा उल्लेख आहे. हो. त्यातल्या काही गोष्टी थेट नोकरीच्या जीवनाशी जोडलेल्या दिसतात. हो. अष्टांगिक मार्ग हा यावरचा उपाय आहे. त्यातला पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे सम्यक उपजीविका, म्हणजे राईट लाईव्हलीहूड. सम्यक उपजीविका. याचा सरळ अर्थ आहे की आपलं काम नैतिक असावं. असं काम ज्यातून इतरांना, समाजाला किंवा पर्यावरणाला कोणतीही हानी पोचणार नाही. जेव्हा आपण प्रामाणिक आणि नैतिक काम करतो तेव्हा मनावर एक प्रकारचं ओझं नसतं, अपराधीपणाची भावना नसते, जी आतून आपल्याला पोखरत असते. हे पटण्यासारखं आहे. पण समजा एखाद्याचं काम नैतिक आहे पण खूपच कंटाळवाणं आहे. उदाहरणार्थ डेटा एंट्रीचं काम. हो. त्यात समाजाची सेवा कशी बघायची? दिवसभर आकडे भरण्यातून अर्थ कसा शोधायचा? बर्नआउट तर होणारच. उत्तम प्रश्न आहे. नाही, हे कोणालाही शक्य आहे. फक्त दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. दृष्टिकोन कसा? त्या डेटा एंट्री करणाऱ्या व्यक्तीने असा विचार करायला हवा की मी जो हा अचूक डेटा भरतीये त्यामुळेच तर कंपनी योग्य निर्णय घेऊ शकते. याच निर्णयांवरून ग्राहकांना चांगली सेवा मिळते, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात. अच्छा. आपण आपल्या कामाचा मोठ्या चित्रातला एक छोटा पण अत्यंत महत्वाचा भाग म्हणून विचार करायला हवा. जेव्हा कामाला असा अर्थ मिळतो तेव्हा ते ओझं वाटत नाही. हा विचार खूपच वेगळा आहे. म्हणजे आपल्या कामाकडे एका मोठ्या साखळीतील एक महत्वाचा दुवा म्हणून पाहणं. बरोबर. पण कामाचा अर्थ सापडला तरी कामाचा ताण तर असतोच. प्रयत्न तर करावेच लागतात. आणि इथेच सम्यक प्रयत्न किंवा राईट एफर्ट हा मुद्दा येतो. हो. पण प्रयत्न या शब्दाने गोंधळ होतो. म्हणजे अजून जास्त प्रयत्न करायचे का?
आजच्या हसल कल्चरप्रमाणे 24 तास काम करायचं की नेमकं काय? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. सम्यक प्रयत्न म्हणजे जास्त प्रयत्न नव्हे, तर संतुलित प्रयत्न. संतुलित प्रयत्न. आणि हे समजून घेण्यासाठी सोंट सुत्तमधली वीणेच्या तारेची कथा खूप मार्मिक आहे. कथा सांगा ना. सोंड नावाचा एक भिक्खू होता. त्याला लवकर ज्ञानप्राप्ती करायची होती म्हणून तो खूप कठोर तपस्या करत होता. इतकी की त्याचे पाय रक्ताळले होते. तो खचून गेला होता, पण तरीही त्याच्या मनात अशांती होती. अगदी आजच्या स्टार्टअप फाउंडरसारखं. जास्त कष्ट केले की जास्त फळ मिळेल असाच त्याचा समज असावा. बरोबर. बुद्ध त्याच्या मनाची अवस्था ओळखतात. सोंड भिक्खू होण्याआधी एक उत्तम वीणावादक होता. अच्छा. बुद्ध त्याला भेटतात आणि विचारतात, सोनम, मी ऐकलं आहे की तू पूर्वी एक कुशल वीणावादक होतास. मला सांग, जर विळेची तार खूप जास्त ताणली, अगदी घट्ट, तर काय होईल? ती तुटेल. सोनम म्हणतो, ती तुटेल. मग बुद्ध विचारतात, आणि जर तार खूप सैल सोडली, अगदी ढिल्ली, तर काय होईल? तर त्यातून सूरच निघणार नाहीत. सोनम तेच उत्तर देतो. तेव्हा बुद्ध त्याला सांगतात, तसंच तुझ्या प्रयत्नांचं आहे. जास्त ताणून स्वतःला संपवू नकोस आणि प्रयत्न इतके सैलही सोडू नकोस की काहीच साध्य होणार नाही. अरे वा. मध्यम मार्ग निवड. कामाच्या वेळेत पूर्ण लक्ष देऊन काम कर आणि त्यानंतर स्वतःला योग्य आराम दे. हाच सम्यक प्रयत्न आहे. वा. म्हणजे हे हसल कल्चर आणि आळस या दोन्हीच्या पलीकडचा मार्ग आहे. संतुलन. अगदी. कामात 100% द्या, पण स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची किंमत मोजून नाही. अप्रतिम. आणि हे संतुलन साधण्यासाठी मनाला वर्तमानात ठेवणं गरजेचं आहे, नाही का? इथेच सम्यक स्मृती किंवा राईट माइंडफुलनेसचा मुद्दा येतो. अगदी. सम्यक स्मृती म्हणजे वर्तमानात जगणं. पण ऑफिसमध्ये आपलं शरीर एका जागी आणि मन दुसऱ्याच जागी असतं. हो, हे तर नेहमीच होतं. कधी घरी काय झालंय याचा विचार, तर कधी भविष्यातल्या प्रेझेंटेशनची चिंता. यालाच मंकी माइंड म्हणतात. मंकी माइंड. माकडासारखं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणारं मन. हे तर सतत होत असतं. मीटिंगमध्ये बसलेलो असतो, पण डोक्यात पुढच्या कामाची लिस्ट सुरू असते. या मंकी माइंडला शांत कसं करायचं? यावर आपल्या माहितीमध्ये एक सोपा उपाय दिला आहे. सिंगल टास्किंग. सिंगल टास्किंग? आपण तर मल्टीटास्किंगला खूप महत्त्व देतो. हो, पण खरं तर ते आपल्या मेंदूवर प्रचंड ताण टाकतं आणि कोणत्याही कामाला आपण 100% न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे जे काम करत आहात त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करा. म्हणजे? जर तुम्ही एखादा महत्त्वाचा ईमेल लिहित असाल, तर त्याच वेळी फोनवर बोलणं किंवा दुसरं काहीतरी वाचणं टाळा. अच्छा, म्हणजे एक वेळी एकच काम. हो. अगदी. तुम्ही ऑफिसमध्ये चहा पित असाल तर घाईघाईत न पिता 2 मिनिटं थांबा. त्याचा सुगंध, त्याची चव यावर लक्ष केंद्रित करून त्याचा आनंद घ्या. बरोबर. ही एक प्रकारची छोटी मेडिटेशन प्रॅक्टिसच झाली, हा. जी तुम्ही तुमच्या डेस्कवर बसून करू शकता. अगदी. ही छोटी छोटी पावलं उचलल्याने मेंदूला वर्तमानात राहण्याची सवय लागते आणि त्याचा ताण कमी होतो. हे सिंगल टास्किंग आणि माइंडफुलनेस तर आपण स्वतःपुरतं करू शकतो, पण कामाच्या ठिकाणी आपला सामना इतर लोकांशी असतो. हो. जेव्हा कोणी मुद्दामून टीका करतं किंवा राजकारण खेळतं, तेव्हा मनाला शांत ठेवणं जवळपास अशक्य होतं. अशा परिस्थितीत काय करायचं? यावर आपल्या माहितीमध्ये उपेक्षा नावाची एक संकल्पना आहे. हो. उपेक्षा म्हणजे एक्वानमिटी. ही मनाची एक संतुलित स्थिर अवस्था आहे. स्थिर अवस्था. हो, जिथे स्तुती किंवा निंदा या दोन्ही गोष्टींचा मनावर खोलवर परिणाम होत नाही. विचार करा, ऑफिसमध्ये कोणी तुमच्या कामाचं खूप कौतुक केलं तर आपण लगेच हवेत जातो. हो, खरंय. आणि कोणी थोडी टीका केली किंवा अपमान केला तर दिवसभर निराश होतो. उपेक्षा म्हणजे या दोन्ही टोकांच्या भावनांना बळी न पडणं. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, पण खरं सांगायचं तर जेव्हा बॉस सगळ्यांसमोर अपमान करतो तेव्हा शांत राहणं शक्य आहे का? ही भावना दाबून टाकण्यासारखं नाही का? त्याने आतल्या जास्त त्रास होणार नाही. खूप महत्वाचा प्रश्न आहे. उपेक्षा म्हणजे भावना दाबून टाकणे नव्हे. अच्छा. तर त्या भावनेकडे साक्षी भावाने पाहणे. राग आला, दुःख झालं, हे मान्य करायचं, पण त्या भावनेच्या प्रवाहात वाहून जायचं नाही. हे कसं करायचं? यासाठी एक विचार करण्याची पद्धत सांगितली आहे, ज्याला डिपर्सनलायझेशन म्हणतात. म्हणजे स्वतःला विचारायचं, समोरची व्यक्ती तिच्या स्वतःच्या तणावामुळे, असुरक्षिततेमुळे किंवा स्वभावामुळे असं वागत आहे. हा माझ्या अस्तित्वावरचा हल्ला नाही. म्हणजे गोष्टी वैयक्तिकरित्या घ्यायच्या नाहीत. अजिबात नाही. तो बॉस सगळ्यांशीच असा वागतो किंवा आज त्याचा मूड खराब दिसतोय असा विचार करून स्वतःला त्या परिस्थितीतून वेगळं करायचं. बरोबर.
आणि यालाच जोडून बौद्ध धर्मातील एक अत्यंत महत्वाचं तत्व येतं अनित्य, अनित्य? इम्परमनन्स. म्हणजे काहीही कायमस्वरूपी नाही. कोणतीही परिस्थिती चांगली किंवा वाईट कायमची नसते. हे खरं आहे. मला आठवतंय, एकदा एका मोठ्या प्रोजेक्टच्या डेडलाईन वेळी मला वाटलं होतं की जगच संपणार आहे. रात्री अपरात्री जागून काम केलं, प्रचंड तणाव होता. पण आज मागे वळून बघितल्यावर ते किती क्षुल्लक वाटतं. ती परिस्थिती निघून गेली. अगदी. म्हणजे हेच अनित्य तत्व झालं. हो. जेव्हा कामाचा तणाव खूप वाढेल तेव्हा एक खोल श्वास घेऊन स्वतःला आठवण करून द्यायची की हे सुद्धा बदलेल, हे दिवसही जातील. हीच अनित्य तत्वाची ताकद आहे. ते आपल्याला समस्येच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी देतं. त्या क्षणी ती समस्या खूप मोठी वाटते, पण काळाच्या ओघात तिचं महत्त्व कमी होतं. तर या सर्व चर्चेतून काही ठोस कृती आराखडा किंवा ॲक्शन प्लॅन मिळतो का? हो, नक्कीच. म्हणजे रोजच्या जगण्यात कोणते सोपे बदल करता येतील जे या तत्वज्ञानावर आधारित असतील? हो, आपल्या माहितीमध्ये 4 अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक गोष्टी दिल्या आहेत, ज्या कोणीही करू शकतं. सांगा. पहिली, सकाळची सुरुवात. दिवसाची सुरुवात घाई गडबडीत मोबाईल बघत करण्याऐवजी फक्त 5 मिनिटे शांत बसून आनापानासती ध्यान करा. आनापानासती? म्हणजे दुसरं काही नाही, फक्त आपल्या नैसर्गिक श्वासावर लक्ष केंद्रित करणं. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. अच्छा. यामुळे दिवसाची सुरुवात शांत आणि केंद्रित होते. फक्त 5 मिनिटं. हे खराच खूप मोठा बदल घडवतं. दुसरी गोष्ट विणेच्या तारेच्या कथेवरून घेतली आहे. दर तासाभराने 5 मिनिटांचा ब्रेक घेणं. बरोबर. खुर्चीतून उठा, थोडे चाला, पाणी प्या. स्वतःला सतत ताणलेल्या अवस्थेत न ठेवता थोडा आराम देणं. तो मध्यम मार्ग आठवणे. अगदी. तिसरी गोष्ट आहे दृष्टिकोन. फळाची चिंता न करता कामावर लक्ष केंद्रित करणं. हा तर गीतेतल्या कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन या विचारासारखाच आहे. हो, तसाच आहे. पण इथे एक व्यावहारिक अडचण आहे. आपल्या अप्रेझल सिस्टीम तर पूर्णपणे आउटकम किंवा फळावरच आधारित असतात. बरोबर. मग प्रोसेस ओव्हर आउटकम या विचाराचा आणि कंपनीच्या अपेक्षांचा मेळ कसा घालायचा? अगदी बरोबर. इथेच खरी कसोटी आहे. सिस्टम फळावर लक्ष देईल, पण आपण आपलं मानसिक समाधान कामाच्या प्रक्रियेत शोधायचं. जेव्हा कामच समाधान देतं, कामाचा दर्जा सुधारतो, तेव्हा फळाचा ताण कमी होतो आणि गंमत म्हणजे अशाच कामातून उत्तम फळ मिळतं. म्हणजे आपलं नियंत्रण प्रक्रियेवर आहे, फळावर नाही. बरोबर. जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष केंद्रित केल्याने चिंता कमी होते. आणि शेवटची चौथी गोष्ट मला सर्वात महत्वाची वाटते, मैत्रीभाव. हो, मैत्री. पण समजा एखादा सहकारी खरंच खूप त्रासदायक आहे, सतत राजकारण करतो, त्याच्याबद्दल मैत्री भावना कशी ठेवायची? इथे मैत्री म्हणजे त्याच्याशी जाऊन मैत्री करणे नव्हे. मग मैत्री किंवा मैत्ता म्हणजे त्याच्याबद्दल मनात सक्रिय द्वेष न बाळगणे. कारण द्वेष, मत्सर किंवा राग ठेवल्याने सर्वात जास्त त्रास आपल्यालाच होतो. हो, हे खरंय. आपलं मन अशांत राहतं. द्वेष हा जळत्या कोळशासारखा आहे, जो दुसऱ्यावर फेकण्याआधी स्वतःचाच हात जाळतो. वाव. त्यामुळे आपल्या स्वतःच्या मानसिक शांतीसाठी त्याच्याबद्दल मनात द्वेष न ठेवण्याचा सराव करणे ही मैत्री भावना आहे. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की बौद्ध तत्वज्ञान हे केवळ एक अमूर्त विचार नाहीये. अजिबात नाही. तर कामाच्या ठिकाणी येणाऱ्या दैनंदिन समस्यांवर एक अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शक आहे. हो. तणावाच्या मुळाशी जाऊन अपेक्षा आणि आसक्ती कमी करून, मध्यम मार्गाचा अवलंब करून आणि परिस्थिती कायमची नाही हे स्वीकारून आपण अधिक शांतपणे आणि प्रभावीपणे काम करू शकतो. आणि हे सर्व स्वतःमध्ये बदल करण्याबद्दल आहे. इतरांना किंवा परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनात आणि प्रतिक्रियांमध्ये बदल करणं जास्त सोपं आणि प्रभावी आहे. शेवटी वीणेची तार तुटून न देणं किंवा ती सैल न सोडणं हे पूर्णपणे आपल्या म्हणजेच वादकाच्या हातात आहे. आपण बोललो की द्वेष हा जळत्या कोळशासारखा आहे. पण आजच्या स्पर्धात्मक जगात अनेकदा याच द्वेषाला किंवा प्रोफेशनल रायव्हलीला पुढे जाण्यासाठीची ऊर्जा म्हणून पाहिलं जातं. हो. मग विचार करा की सहकाऱ्यांप्रती मैत्री भावना आणल्याने आपण आपली स्पर्धात्मक धार म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एज गमावून बसू का? की शांत मन हेच यशाचं खरं शस्त्र आहे?